नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जो काही फाउंडेशनचा कोर्स घेतलेला आहे त्या फाउंडेशन कोर्स मधला दुसरा व्हिडिओ आहे. आता जे काही फाउंडेशन कोर्स आहे ते बेसिक रित्या जो काही मशिनरी आहेत, इलेक्ट्रिकलचे मशिनरी आहेत तिथपर्यंत पोहोचून घेऊन जाण्याचं काम माझं आहे. मग यापूर्वी आपण काय शिकतोय, बेसिक बेसिक कन्सेप्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार होते कुठून, नेमकं त्याच्यामध्ये आहे तरी काय, हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. मग अगोदरचं जे काही फर्स्ट लेक्चर होता त्यामध्ये आपण चार्ज सोबत शिकलं, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज होते, निगेटिव्ह चार्ज होते, इलेक्ट्रॉन्स होते, प्रोटॉन होते, हे काही सर्व गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले, बेसिक रित्या सांगितलेले आहेत. जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर जाऊन आताच बघून घ्या, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला एकदम सोपा वाटेल. आता या व्हिडिओमध्ये नेमकं म्हणजेच काय, थोडंसं आपल्या सिलेबस पेक्षा वेगळं आहे. वेगळं असेल तर काय झालं, पण त्यामध्ये सुद्धा आपला कंटेंट आहे तेच तुम्हाला मी शिकवणार आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनासोबतच, आपल्या राहणीमानासोबतच आणि आपल्या सिलेबस सोबतच हा व्हिडिओ आहे. आता यामध्ये विचार करायला गेलं तर एक वेगळं आहे. सायन्स मध्ये जे काही शिकलेत आपण, तुम्ही शिकलाच असेल, 8वी 9वी 10वीला शिकलाच असेल, म्हणजे क्लाउड मध्ये काय होत असतं, म्हणजे आपल्या ह्या आकाशामध्ये काय काय गोष्टी घडत असतात, हे सुद्धा सगळे काही घडणार आहेत ते कशावरती आहेत, चार्जेस वरती डिपेंड आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूला पावसाळ्याच्या दिवसाच्या अगोदर कडकडाट सतत विजाचा आवाज होतो. मग ते विजाचा आवाज कशामुळे होईल, ते विजा कशामुळे पडतात, काही लोक मृत्यू पावतात, कशामुळे पावतात, हे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. नेमकं होतं तरी काय, एवढं जे काही ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडामध्ये नेमकं होतंय तरी काय, या पृथ्वी दलावरती होतंय काय, हे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. मग चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच मजेदार नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता थोडक्यात मला सांगायचं आहे की पावसाळा सुरू होतोय, आता दिवस आलेले आहेत. मग ह्या पावसाळ्याच्या आसपास विजाचा विजाचा आवाजासोबतच ढगाचा सुद्धा आवाज गर्जना होत असते. मग ती गर्जना कशामुळे होईल, जे विजा पडतात कशामुळे पडेल, हे एक ट्विस्टेड अशी गोष्ट आहे. मग ते तुम्हाला सांगणार आहे. बघा काय होतं, हे सगळ्या गोष्टी घडतात चार्जमुळे. कशामुळे होतात, चार्जमुळे. हेच का होतो बघा. आता हे क्लाउड आहेत, हे क्लाउड आहेत आणि हे क्लाउड आहेत. म्हणजे मी हेडिंग टाकताना सांगितलंय की व लाइटिंग स्ट्रोक म्हणजे जी वीज असते, जे आपली काही आकाशात वीज पडत असते, म्हणजे आकाशातून तयार झालेली जी काही वीज आहे त्यालाच आपण इंग्लिश मध्ये किंवा आपल्या सिलेबस मध्ये म्हणत असतो लाइटिंग स्ट्रोक. काय म्हणत असतो आपण, लाइटिंग स्ट्रोक म्हणतो. मग ते लाइटनिंग स्ट्रोक म्हणजेच काय झालं, जे काही आहे ते वीज. मग हे जे काही वीज आहे ते नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे, बरोबर. म्हणजे आवाज होतात, वीज पडतात, पाऊस पडतो, आणि जसा जसा पाऊस पडत गेला तसं तसं विजाचं काम, जो काही कडकडाट आहे तो काय कमी होत असतो. पण नेमकं घडतंय तरी काय बघा. आता हे क्लाउड आहेत, हे क्लाउड आहेत आणि हे क्लाउड. क्लाउड म्हणजेच काय, ढग. क्लाउड म्हणजेच काय आहे, ढग आहे. मग हे जे काही ढग आहेत त्या ढगामुळे ते विजाचा रूपांतर होतो किंवा वीज तयार होते. मग काय होते बघा, हे जे काही वीज तयार होणार आहे सगळे डिपेंड आहे चार्जवरती. कशावरती आहे, चार्ज. मग सुरुवातीच्या काळामध्ये हे जे काही ढग बनतात हे कशामुळे बनतात, जे काही वाफेचं जे काही पाण्याचं रूपांतर आहे ते वाफेत होतं, वाफेचं रूपांतर हे ढगामुळे ढगात होतं, आणि ढगाचं काय परत आपल्याकडे पाऊस पडत असतं. म्हणजे ही सायकल आपण शिकलेलं आहे, बरोबर. म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप सारा ऊन असतो, या उन्हामुळे काय होतं, बाष्पीभवन होतं, पाण्याचा वाफेत रूपांतर होतं, आणि ती वाफ जे काही आहे ते वर जाते. वर गेल्याच्या नंतर जे काही ओझोन लेअर आहे त्या ओझोन लेअर पर्यंत गेल्याच्या नंतर ती वाफेचं रूपांतर हा बर्फामध्ये होत असतो. बर्फ तयार झाला त्या ठिकाणी काय होतो, बर्फ तयार होतो. मग हे कुठं तयार झाला, आकाशामध्ये. ओझोन जे काही लेअर आहे त्याच्या खाली काय होत असतं, असे मोठमोठे ढग होतात. मग ते ढग म्हणजेच काय, बर्फ असतं. काय असतं, बर्फ असतं. मग त्या बर्फाला काय, बर्फाचा जो काही एक मोठा असा बर्फ असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ढग म्हणतो. म्हणजे हे ढग तयार झाले. मग हे बर्फामुळे काय झालं, मग जेव्हा मान्सून येतो तेव्हा ते काय, जोरजोरात वारा सुटायला लागतो. जेव्हा वारा सुटणार आहे ते अजून गरम गरम वाफ असते, जे वारा असेल ते काय होतं, गरम गरम असतं, आणि ते ह्या ढगाला काय होतं, स्पर्श होतं. काय होतं, स्पर्श होतं. जेव्हा गरम वाफ ह्या ढगाला लागते तेव्हा बर्फाचं रूपांतर हा पाण्यात होतो. कशात होतो, पाण्यामध्ये. म्हणजे परत पाणी पडायला लागतं, बरोबर. म्हणजे पावसाळा आला तर काय होतं, पावसात रूपांतर होते. म्हणजे हे जे काही ढग आहेत त्या ढगाचं बर्फाचं रूपांतर हा पाण्यात होतो. म्हणून तर सुरुवातीला गारा पडतात. गारा म्हणजेच काय, छोटे छोटे आईसचे तुकडे असतात, म्हणजे बर्फाचे तुकडे असतात, त्यालाच काय म्हणतो आपण, गारा. मग हे कशामुळे पडलं, हे सगळं वातावरणामुळे, मान्सूनमुळे झालं का नाही. मग हे तरी झालाच, बरोबर. इथपर्यंत झाला, हे सायकल सगळ्यांना माहिती आहे. पण जे काही वीज पडते, ज्याच्यामध्ये काय खूप सारी इलेक्ट्रिसिटी असते, खूप सारा व्होल्टेज असतो,
खूप सारा त्याच्यामध्ये काय असतं, करंट असतं. हे काय असतो बघा, बरोबर. आता हे काय असतं हे आपण बघू. हे काय बघू आपण, जे काही वीज येते ते कसं होते बघा. जेव्हा हा क्लाउड आहे, ह्या क्लाउड मध्ये छोटे छोटे बर्फाचे तुकडे असतात, त्या तुकड्यावरती जेव्हा चार्ज तयार होतो, म्हणजे पॉझिटिव्ह जे काही चार्ज आहेत ते हे एकमेकांना घर्षण होते, वारा त्यांना घर्षण म्हणजे स्पर्श झाला, म्हणजे फ्रिक्शन झाला, तेव्हा थोड्या थोड्या बर्फाच्या तुकड्यावरून जे काही चार्ज आहे तो सगळे पॉझिटिव्ह चार्ज हा वरच्या साईडला जातात. ढगाच्या वरच्या साईडला काय जातात, पॉझिटिव्ह चार्ज झाले, सगळे पॉझिटिव्ह चार्ज वरच्या साईडला गेले आणि निगेटिव्ह चार्ज सगळे खालच्या साईडला राहतात. निगेटिव्ह चार्ज कसे ढगाच्या खालच्या साईडचा राहतात. म्हणजे चार्ज आहेत डिपेंड कशावरती आहेत, चार्ज वरती ना, सगळ्या गोष्टी कशावरती आहेत, चार्ज वरती. मग जे काही चार्ज आहेत ते निगेटिव्ह चार्ज खालच्या साईडला झाले आणि पॉझिटिव्ह चार्ज हे वरच्या साईडला. मग ते पॉझिटिव्ह चार्ज आहे तर ते निगेटिव्ह चार्जला खाली काय करतात, ते खेचण्याचा प्रयत्न करतात. पण हे काय धातू आहे का, नाही. म्हणून बर्फ आहे, या ठिकाणी काय, हा बर्फ आहे, त्या बर्फामध्ये हे चार्ज एकमेकांना खेचू शकत नाहीत. कारण जर त्या ठिकाणी पाऊस राहिला, पाणी जर राहिला असता तर हे चार्ज हे एकमेकांना अट्रॅक्ट केले असते आणि ह्याची सायकल हा कम्प्लीट झाले असते. पण बर्फ असल्यामुळे जे काही चार्ज आहे ते स्टोअर करून ठेवतं, चार्ज तिथं मूव्ह होत नाहीत. मग ह्याच्यामध्ये पोटेन्शियल अशी एनर्जी तयार होते. पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे तुम्हाला, म्हणजे स्टोअर करून ठेवलेली एनर्जी. मग इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. मग हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह एकमेकांना अट्रॅक्ट करतात, पण हे कंडक्टर नसल्यामुळे हे चार्ज इथं स्टोअर होऊन होतात. काय, इथंच स्टोअर. मग इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, भले सारे निगेटिव्ह झाले, पण भले सारे जास्त निगेटिव्ह झाल्यामुळे याच्यामध्ये काय पोटेन्शियल एनर्जी अशी भयानक तयार होते, किती एनर्जी सगळे एकत्र येऊन जे काही जमिनीवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला अट्रॅक्ट करत असतात. आता बघा या ठिकाणी काय आहे, ही आपली अर्थ आहे, म्हणजेच काय आहे, जमीन आहे. या जमिनीवरती जे काही चार्ज आहे ते पॉझिटिव्ह चार्ज वरच्या साईडला काय येतं, पॉझिटिव्ह चार्ज आहेत. इथं खालच्या साईडला निगेटिव्ह आणि जमिनीच्या वरच्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज. हे दोन्ही एकमेकांना काय करतील, अट्रॅक्ट करतील. काय करतील, एकमेकांना अट्रॅक्ट करतील. मग जेव्हा हे एकमेकांना अट्रॅक्ट केले जात असतात तेव्हा जे काही वीज असते, जे काही लाइटनिंग स्ट्रोक असते ती जमिनीवरती पडत असते. कशावरती पडत असते, जमिनीवरती. मग हे जमिनीवरतीच पडेल का, नाही. तर ज्या ठिकाणी उंच भाग आहे, ज्या ठिकाणी उंच टावर आहे, ज्या ठिकाणी उंच झाड आहे, या ठिकाणी बघा इथलं अंतर आणि इथलं अंतर जेवढं जास्त कमी असेल तेवढं जास्त त्या ठिकाणी विजा पडण्याचे शक्यता असतात. राईट. मग हे निगेटिव्ह चार्ज आहे आणि हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे एकमेकांना अट्रॅक्ट केले जात असतात आणि जेव्हा अट्रॅक्ट केले जात असतात तेव्हा हे काय असतं, खाली येतं. बरोबर, खाली येतं आणि ग्राउंड होऊन जातं आणि त्यावेळेस ते वीज संपते. इथपर्यंत आला. आवाज कशाचा येतो हे गोष्ट यायला पाहिजे ना. आता वीज तर पडली, तुमचा जे काही डाऊट आहे ते क्लिअर झाला. कारण या घर्षणामुळे स्टॅटिक चार्ज तयार झाले. मग ते स्टॅटिक चार्ज हे खालच्या साईडला निगेटिव्ह आले आणि वरच्या साईडला पॉझिटिव्ह झाले. मग हे जे काही निगेटिव्ह चार्ज आहे ते खाली यायला बघतात, कारण खाली पॉझिटिव्ह आहे आणि इथं निगेटिव्ह आहे. हे दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट केले आणि अट्रॅक्ट केले तेव्हा काय झालं, विजेचं रूपांतर हा या ठिकाणी जमिनीवरती आला. राईट, इथपर्यंत आला. पण आवाज येतात, जे काही गडगडाट होते ते कशामुळे होणार आहे, ते कशामुळे होणार. आता बघा बेसिक कन्सेप्ट काय. आता हे वीज पल्ली म्हणजे काय, भयानक व्होल्टेज असतो. काय, इथं काय लाखो मध्ये व्होल्टेज असतो. आता हे जे काही निगेटिव्ह चार्ज आहे हे प्रेशर जास्त आहे, पोटेन्शियल जास्त आहे. या ठिकाणी इथला आणि इथला जर म्हटलं तर पोटेन्शियल डिफरन्स झाला. जिथं जिथं पोटेन्शियल डिफरन्स तिथे तिथं व्होल्टेज असतो का नाही. जिथं जिथं पोटेन्शियल डिफरन्स असतो तिथे तिथं काय असतो, व्होल्टेज असतो. मग या ठिकाणी हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. मग यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणजेच काय पीडी, म्हणजेच काय व्होल्टेज. आणि इथला व्होल्टेज हा खूप भयानक असतो. व्होल्टेज कसा असतो, भयानक जास्त असतो. लाखोमध्ये करोडोमध्ये व्होल्टेज असतं. मग लाखोमध्ये करोडोमध्ये जर व्होल्टेज असेल तर याच्यामध्ये करंट सुद्धा तेवढीच जास्त असणार आहे. किती आहे, करंट सुद्धा 1000 अँपिअर, 2000, 3000 अँपिअर असतं. मग करंट असेल, इथून इथपर्यंत जर करंट येणार असेल, इथून इथपर्यंत व्होल्टेज येणार असेल तर थोडक्यात हे वारा काय झाला, कंडक्टर म्हणला का नाही. जे काही वारा आहे, वाऱ्यामधून तर करंट फ्लो होणारच नाही, पण त्याच्यात जे काही पाऊस थोडा थोडा असतो पण ते कंडक्टिव्हिटी करण्याचं काम करत असतं. मग आज ह्या वीज इथून इथपर्यंत येणार आहे तर वाऱ्यामधून येणार आहे. वाऱ्यामधून जेव्हा येणार आहे, ज्या एअर मधून येणार आहे, ज्या सराउंडिंग मधून येणार आहे, त्या ठिकाणी करंट सुद्धा मॅक्झिमम फ्लो होईल. मग करंट मॅक्झिमम जर फ्लो झाले तर हीट मॅक्झिमम वाढेल. काय होईल, हीट वाढेल. हीट जर वाढली तर काय होतं बघा, जर हीट वाढली तर या ठिकाणी अशी वीज येणार आहे, समजा अशी वीज येणार आहे तर ह्याच्या आसपास एरिया पूर्ण हीट होईल का नाही. वीज येणार आहे. मग आता तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे का बघा, जेव्हा करंट एखाद्या कंडक्टर मधून फ्लो होतो, एखाद्या रेजिस्टन्स मधून फ्लो होतो तर त्याच्यामध्ये करंट फ्लो होत असताना हीट वाढते. मग ह्याच्यातून करंट फ्लो होते म्हणजे हजारोच्या संख्येने करंट असते. मग हजारोच्या संख्येने करंट आणि लाखोच्या संख्येने जर या ठिकाणी व्होल्टेज असेल
तर याच्यामध्ये भयानक एवढी हीट वाढणार आहे. मग हे हीट इथं आली, हीट आली, मग बघा आवाज कसा येतो ते सांगणार आहे मी तुम्हाला. हीट आली, हीट आली म्हणजेच काय झालं, इथला एअर जो काही आहे तो काय झाला, भयानक गरम झाला. काय झाला, भयानक गरम झाला आणि तो एअर काय झाला, एक्सपांड झाला. एअर काय होतो, एक्सपांड होतो. एक्सपांड म्हणजेच काय, असं बाह्य असं मोठ्या संख्येमध्ये रूपांतर होतो, म्हणजे एकदम असं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा हे एअर एकदम असं बाहेर पडतो, एक्सपांड होतो, तेव्हाच आवाज येतो. मग आता ह्याच्यामध्ये बघा थोडक्यात सांगतो मी तुम्हाला काय हे कन्सेप्ट समजलं असेल तर बघा, नाही समजलं असेल तर आपलं बलून असतो, बलून म्हणजे फुगा, बरोबर. लहान लेकरं वगैरे खेळतात, त्याच्यामध्ये आपण एअर भरतो म्हणजे हवा भरतो, फुंकतो त्याला आणि भरतो. मग जेव्हा त्याला एखाद्या पिनने आपण टोचतो तेव्हा ते फुटतं, फुटलं म्हणजे आवाज आला. म्हणजे त्याच्यातली जी काही एअर होती कॉम्प्रेस केलेली, ती एअर जर भयानक रीतीने बाहेर आली लगेच तर आवाज होणारच आहे. म्हणजे एक्सपांड झाली, म्हणजे कॉम्प्रेस केलेली एअर होती ती काय झाली, एक्सपांड झाली, जास्त झाली, तेव्हा तिथं आवाज आला. तसाच आवाज जेव्हा वीज म्हणजे लाइटनिंग स्ट्रोक जमिनीवर येते तेव्हा त्यातून करंट फ्लो होते आणि करंट फ्लो झाले तेव्हा हीट वाढते. हीट जवळपास 30,000 डिग्री सेल्सिअस होते. किती होते, 30,000 डिग्री सेल्सिअस. मग ह्या 30,000 डिग्री सेल्सिअसने जेव्हा ह्या विजामध्ये रूपांतर होतो तेव्हा इथली एअर हीट होते आणि हीट जर झाली तर ती एक्सपांड होते आणि एक्सपांड जर झाली तर आवाज येतो, धुम असं जोरात जोरात आवाज येतो. बस येतो का नाही आवाज. म्हणजे जेव्हा ते वीज पडली तर आपण म्हणतो आसपास वीज पडली, आसपास काहीतरी नुकसान झाला. मग त्याचे काही आवाज एकदम एक जोरात येतो तर त्याच्या मागचा रिझन हे आहे. आणि जे काही थोडासा कर्कश असा आवाज येतो ढगांचा, तो ढगांचा आवाज म्हणजे काय, हे एकमेकांवरती आदळतात, एकमेकांवरती स्ट्रॉम जे काय ते आदळतात. जेव्हा हे ह्याच्यावरती आदळले तेव्हा आवाज येतो. म्हणजे आपण समजा हाताला हात मारलं तर आवाज येतो का नाही असा, बरोबर. तसंच हे जे काही एकमेकांचे क्लाउड आहेत एकमेकांच्या वरती पडतात तेव्हा धडक होते, कोल्युशन होतं. जेव्हा धडक झाली तेव्हा जे काही ढग आहेत ते काय होतात, गरजायला लागतात. जेव्हा काय होतात, गरजायला लागतात आणि एकमेकावरती काय धडक झाली तर या ठिकाणी स्टॅटिक चार्ज एकमेकांना कोल्युजन होतात आणि थोडेसे वीज चमकल्यासारखे होते. म्हणजे इथला निगेटिव्ह चार्ज समजा आता हा आणि हा आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आणि इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. इथला निगेटिव्ह इथला पॉझिटिव्ह एकमेकांना जर आले किंवा एका ठिकाणी जर आले तर हे दोन्ही एक ठिकाणी जर अटॅक केलं तर त्या ठिकाणी स्पार्क होते. स्पार्क होते की नाही. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा इथला निगेटिव्ह चार्ज हे एकमेकांना अट्रॅक्ट केले, थोडंच बाजू आहे, जास्त नाही, तर एकमेकांना शॉर्ट सर्किट झाल्यासारखं होतो. आपलं कॅपॅसिटर आहे बघा, कॅपॅसिटरचं काम कसं आहे ते सेम तसंच आहे. इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह. मग कॅपॅसिटरला दोन प्लेट असतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण स्पार्क करतो तेव्हा त्या ठिकाणी काय होतंय, एक छिणकी पडते की नाही, एक ठिणगी पडल्यासारखी. तसंच जेव्हा हा ढग ह्याला आदळतो तेव्हा ह्याच्यातले काही पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्याच्यातले काही निगेटिव्ह चार्ज एकमेकांना शॉर्ट होतात. तेव्हा इथं काय होतं, एक प्रकाश पडतो. काय होतो, प्रकाश पडतो आणि त्याचा आवाज येत नाही. त्याचं काय येतो आवाज, पण एकदम थोडा आवाज येतो. म्हणजे स्पार्क पडल्यावर काय थोडासा आवाज येतो. म्हणजे हे त्याच्या ब्रह्मांडामध्ये आपल्या जे आकाशामध्ये आहे हे सगळे गोष्टी होतात. म्हणजे वीज कशी पडली, आभाळ कसे गरजतात आणि गर्जना कशी होते, त्यानंतर आवाज कसा येतो, त्यानंतर लाईट कशी पडते, हे सगळे गोष्टी तुम्हाला मी सांगितले. त्याबरोबरच सर हे सांगताय तुम्ही, पण पावसाच्या दिवसामध्ये पाऊस तर भयानक पडतो पण वीज पडत नाही, ह्याच्या मागे कारण काय. तुम्हाला पडलेला प्रश्न आहे का, मला पडलेला प्रश्न आहे. मी सर्च केलंय, मी सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यावरती मी अभ्यास करून तुम्हाला सांगतोय. बघा पावसाच्या दिवसामध्ये जर वीज पडत नसेल तर याच्या मागे कारण काय बघा. पावसाच्या दिवसामध्ये असं क्लाउड असतात, हे काय असतात, क्लाउड असतात, पण क्लाउड मोठे मोठे नसतात बघा, छोटे छोटे एकदम असं ढगाळ वातावरण असतो पण छोटे छोटे असतात. म्हणजे एकदम धुवा असल्यासारखे असते, पण असे मोठे मोठे दिसतात का रे, दिसत नाहीत. म्हणजे धुवा धुवा असल्यासारखे. म्हणजे ह्याच्यामध्ये बर्फ नसते, काय नसते ह्याच्यामध्ये, आईस नसून तर ह्याच्यामध्ये असते वॉटर. काय असते ह्याच्यामध्ये, वॉटर असतो, एअर असते. काय असते ह्याच्यामध्ये, वॉटर आणि एअर असते, हवा आणि वॉटर असते, म्हणजे पाणी आणि हवा असते. मग पाण्यातून आणि हवेतून चार्ज हा ट्रान्सफर होतात. म्हणजे समजा हे दोन्ही एकमेकांना घर्षण जरी झाले, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल, किंवा समजा या ठिकाणी निगेटिव्ह असेल, पूर्ण खालची साईड काय असेल निगेटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह असेल, हे काय असेल पॉझिटिव्ह असेल. पण पावसाच्या दिवसामध्ये इजा म्हणजेच काय, लाईट आल्यासारखी वाटते. लाईट, फोटो लाईट आहे ना, फोटो लाईट आपण जे काही फोटो लाईट म्हणतो त्याला, ती दिसते आपल्याला, म्हणजे लाईट पडल्यासारखं येते पण त्याचा आवाज येत नाही. कारण हा निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह एकमेकांना आतल्या साईडने अट्रॅक्ट करतात आणि अट्रॅक्ट केले की इथे काय होते, स्पार्क होते. काय होते, स्पार्क होते. पण आवाज होत नाही, कारण त्याचे काही लाइटनिंग स्ट्रोक आहेत ते या ठिकाणी येणार नाहीत. कारण हे निगेटिव्ह आणि इथला पॉझिटिव्ह एकमेकांना अट्रॅक्ट करत नाहीत.
कारण इथला डिस्टन्स आणि इथला डिस्टन्स कमी आहे, मग हे आणि हे एकमेकांना अट्रॅक्ट करत असतं आणि जेव्हा अट्रॅक्ट करत असतं तेव्हा फक्त फोटोलाइट तयार होते, पण लाइटनिंग स्ट्रोक तयार होत नाही. म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजा पडत नाहीत. ओके, पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय विजा पडत नाहीत, कारण हे जे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह हे आतल्या आतमध्ये काय होत असतं, खेचून घेतलं जात असतं. कारण वॉटर आहे, वॉटर मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. मग तसाच हे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकमेकांना वॉटर मधून फ्लो होत असते, पण वीज त्या ठिकाणी फोटोलाइट होते. पण आईस असणार आहे इथं, म्हणजे काय, इथं बर्फ असणार आहे, बर्फामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. म्हणून हे जे काही चार्ज आहे ते वरच्या साईडला पॉझिटिव्ह, खालच्या साईडला निगेटिव्ह असतात. हे निगेटिव्ह ह्या जमिनीवरती काय करतात, अट्रॅक्ट केलं जात असतं आणि तेव्हा त्या ठिकाणी काय ते लाइटनिंग स्ट्रोक तयार होते. आणि लाइटनिंग स्ट्रोकमुळे हजारोच्या संख्येने करंट फ्लो होते आणि हजारोच्या संख्येने जर करंट फ्लो झाली तर ग्रेटर दॅन 30,000 डिग्री सेल्सिअस एवढी हीट तयार होते. आणि हीट तयार झाली की एअर हा एक्सपांड होतो आणि एअर जेव्हा एक्सपांड होते तेव्हा जोरात असा आवाज तयार होतो आणि यालाच म्हणतो आपण वीज पडली. ओके, हे जे काही गोष्टी आहेत हे आपल्या सिलेबसच्या बाहेरच्या आहेत, आपल्या सिलेबसच्या बाहेरचे आहेत, पण माहितीच तो आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि यालाच म्हणतात स्टॅटिक चार्ज, यालाच काय म्हणतात, स्टॅटिक चार्ज म्हणतात. मग हे सायन्स मध्ये तुम्ही शिकला असाल, हे 10वी पर्यंत शिकला असाल तुम्ही, आणि त्याच्या पुढे हे तुमच्या उपयोगाचं नाही, पण आपल्याला माहितीच तर कोणी जरी विचारलं तर असं का होतंय बाबा, तर आपल्याला सांगता यावं यासाठी मी हा लेक्चर घेतलेला आहे. तर लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि चांगला जर व्हिडिओ वाटला असेल तर आपला मित्र किंवा मैत्रिणीला पाठवायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.